नमस्कार बंधू भगिनींनो, मी कोच प्रभाकर कासार. माझ्या दैनंदिन तंत्रज्ञानाची ओळख या व्हिडिओ मालिकेतील दुसरा भाग आज प्रसारित करीत आहे. यापूर्वी मी आपला पहिला भाग प्रसारित केला होता. त्या पहिल्या भागामध्ये माझ्या दैनंदिन तंत्रज्ञानाची ओळख या मालिकेची प्रस्तावना मी आपल्यासाठी प्रस्तुत केली होती आणि त्यानंतर आज मला आजचा दुसरा भाग प्रसारित करताना अतिशय आनंद होत आहे. हा दुसरा भाग प्रसारित करताना आपल्याला त्यातून अधिक माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि या दुसऱ्या व्हिडिओ मालिका बघून आपल्यामध्ये जास्तीत जास्त ज्ञानाची भर मी घालण्याचा प्रयत्न करणार असून आपण ही व्हिडिओ मालिका पाहून आपले जीवन अधिक सुखकर, सोपे आणि आधुनिक बनवाल याची मला खात्री आहे. तर ही जो 2 नंबरचा भाग आहे, तर या भागामध्ये मी स्वयंपाकघरात वापरला जाणारा अत्यंत महत्त्वाचा संच, जो की आपण अन्न शिजवण्यासाठी वापरतो, त्याची माहिती आपल्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. या 2 नंबरच्या व्हिडिओ मालिकेमध्ये मी 4 उपभाग केलेले आहेत. त्यामध्ये पहिल्या भागात मी गॅस सिलेंडरची माहिती देणार आहे. 2 नंबरच्या भागामध्ये गॅस शेगडीची माहिती देणार आहे आणि 3 नंबरच्या भागामध्ये मी त्या गॅस शेगडी आणि गॅस सिलेंडर याच्या कनेक्शनसाठी वापरल्या जाणाऱ्या रेग्युलेटर आणि होज पाईपची माहिती देणार आहे. आणि 4 नंबरच्या भागामध्ये मी हा संच वापरताना जर अनपेक्षित घटना घडली तर त्यासाठी किती नुकसान भरपाई मिळते, त्यासाठी कुठले कागदपत्र आपणास संबंधित कंपन्यांना द्यावे लागतात, ते कुठे सुपूर्द करावे लागतात, त्यासाठी काय काय प्रक्रिया करावी लागते आणि कुठल्या नुकसान भरपाईविषयी आपण लायक असतो याची मी माहिती त्या भागामध्ये देणार आहे. चला तर मग या व्हिडिओ मालिकेच्या दुसऱ्या नंबरमधील अ भागाला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा मी गॅस सिलेंडरची माहिती या अ भागामध्ये देणार आहे. गॅस सिलेंडरला LPG गॅस सिलेंडर असे सुद्धा म्हणतात. LPG म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस होय. तर पहिल्यांदा सिलेंडर कसा बनवला जातो? सर्वप्रथम उच्च दर्जाचे कार्बन स्टील मोठ्या शीटमध्ये घेतले जाते. हे स्टील जाड, मजबूत आणि गॅस दाब सहन करणारे असते. नंतर याचे 2 अर्धगोल भाग शीट तयार करून केले जातात. हे अर्धगोल भाग तयार करण्यासाठी हायड्रोलिक प्रेस वापरली जाते आणि त्या हायड्रोलिक प्रेसमधून हे 2 अर्धगोलाकार भाग तयार होत असतात आणि हे 2 अर्धगोलाकार भाग अत्यंत हाय क्वालिटीच्या वेल्डिंग ही प्रक्रिया करून जोडले जातात आणि यावेळी एक्स-रे आणि अल्ट्रासोनिक टेस्ट करून वेल्डिंगमध्ये गळती आहे की नाही ते तपासले जाते. नंतर ही वेल्डिंग झाल्यानंतर हा जो सिलेंडर आहे हा
अतिउच्च तापमानावर तापवून थंड केला जातो. त्यामुळे धातू मजबूत आणि ताण सहन करेल असा तयार होतो. त्यानंतर या सिलेंडरमध्ये पाणी भरले जाते आणि पाणी भरल्यानंतर त्या पाण्याला 30 बारच्या हायड्रोलिक प्रेशर देऊन त्या सिलेंडरमधून पाणी लिकेज होते की नाही हे चेक केले जाते. आणि ह्या सर्व चेक झाल्यानंतर त्या सिलेंडरला स्वच्छ करण्यासाठी सँड ब्लास्टिंग ही प्रक्रिया केली जाते. सँड ब्लास्टिंग झाल्यानंतर हा सिलेंडर स्वच्छ होतो आणि या सिलेंडरवरती लाल रंगाचा पेंट दिला जातो. त्यानंतर या सिलेंडरवर उत्पादन तारीख, तपासणी तारीख, वजन, कंपनीचे नाव आणि सिरियल नंबर लिहिले जाते. आणि नंतर हा LPGचा गॅस सिलेंडर LPG भरण्यासाठी फिलिंग प्लॅन्टमध्ये पाठवला जातो. या फिलिंग प्लॅन्टमध्ये तो पुन्हा स्वच्छ केला जातो, त्याचे वजन तपासले जाते आणि अचूक प्रमाणात गॅस भरला जातो. मग लिकेज टेस्ट त्या सिलेंडरची केली जाते आणि गॅस वाल्व सील केले जातात. या LPG गॅसमध्ये प्रोपेन आणि ब्युटेन या 2 वायूचे मिश्रण असते. हे वायू हवेपेक्षा जड असल्याने ते जमिनीलगत जास्त साचतात. त्याचबरोबर या गॅस वाल्वचे सील केल्यानंतर हे सिलेंडर LPG कंपन्यांच्या द्वारे वितरण कंपन्यांना पाठवले जातात आणि तेथून ते तुमच्या घरापर्यंत डिलेवरी देण्याचं काम या वितरण कंपन्या देत असतात. प्रत्येक सिलेंडरवर BIS प्रमाणपत्र आणि प्रत्येक 5 वर्षांनी तपासणी तारीख लिहिलेली असते. जर ती संपली असेल तर सिलेंडर पुन्हा तपासणीसाठी पाठवला जातो. आता मी सिलेंडरचा कलर लाल का असतो याची माहिती आपणास देणार आहे. लाल कलर हा धोक्याची सूचना देतो. हा LPG गॅस हा अत्यंत ज्वलाग्रही वायू आहे. त्याच्याजवळ आग किंवा ठिणगी आल्यास मोठा स्फोट होऊ शकतो. सिलेंडरचा लाल कलर लोकांना त्वरित धोक्याची जाणीव करून देतो आणि तो अत्यंत काळजीपूर्वक हाताळला पाहिजे हे सूचित लाल कलर करतो. म्हणून त्या सिलेंडरला लाल कलर दिलेला असतो. याचबरोबर लाल कलर देण्याची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये काही कारणं असे आहेत की लाल कलर आपल्याला सहज दिसतो. लाल कलर हा आगीमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतो आणि बरेच काही या LPG सिलेंडरबरोबर सिलेंडर्स इतर ठिकाणी वापरले जातात. त्यामध्ये यांत्रिक विभागामध्ये धातू कट करण्यासाठी ऑक्सिजन सिलेंडर, ॲसेटिलीन सिलेंडर, काही ठिकाणी नायट्रोजन सिलेंडर, कार्बन डायऑक्साईड सिलेंडर वापरले जातात. आणि या सिलेंडरचे कलर हा वेगवेगळे असतात. ऑक्सिजन सिलेंडरसाठी काळा कलर असतो, ॲसेटिलीन सिलेंडरसाठी तांबडा कलर असतो, नायट्रोजन सिलेंडरसाठी राखाडी कलर असतो. या सर्व सिलेंडरमध्ये आपल्याला LPGचा सिलेंडर लाल कलरचा त्वरित ओळखायला यावा म्हणून सुद्धा त्याला लाल कलर दिलेला असतो. त्याचप्रमाणे BIS स्टँडर्डप्रमाणे सर्व
कंपन्या आपल्या सिलेंडरला लाल कलर देतात आणि तो देणे बंधनकारक असते। यामुळे देशभरात एकसारखेपणा सिलेंडरच्या कलरचा असतो आणि लोकांमध्ये त्याबद्दल जागरूकता निर्माण होते। आता मी या पुढील भागामध्ये सिलेंडरच्या जे भाग असतात त्याची माहिती मी देणार आहे। त्यामध्ये पहिला भाग असतो व्हॉल्व्ह। गॅस सिलेंडरच्या वर असलेला पितळाचा भाग, याद्वारे गॅस बाहेर येतो, यावर रेग्युलेटर बसवतात। त्यानंतर सिलेंडरचा दुसरा भाग आहे तो म्हणजे व्हॉल्व्ह गार्ड। व्हॉल्व्हभोवती असलेली लोखंडी गोल फ्रेम जी व्हॉल्व्हचे संरक्षण करते। वाहतुकीदरम्यान व्हॉल्व्हला धक्का बसू नये किंवा तुटू नये यासाठी व्हॉल्व्ह गार्डचा उपयोग करतात। यानंतर सिलेंडरचा तिसरा भाग आहे सिलेंडर बॉडी। जाड स्टीलपासून बनवलेला हा मुख्य भाग असतो। यामध्ये LPG हा लिक्विड फॉर्ममध्ये साठवलेला असतो। त्यानंतर सिलेंडरचा चौथा भाग आहे बेस रिंग। सिलेंडरच्या तळाशी जी रिंग असते ती सिलेंडरला स्थिर ठेवते आणि उभे राहण्यास आधार देते, त्याला आपण बेस रिंग असे म्हणतो। होल्डिंग कॅप, व्हॉल्व्हवर बसवलेली लाल किंवा पिवळी प्लॅस्टिक कॅप होय। सिलेंडर रिकामा किंवा वापरत नसताना गॅस बाहेर जाऊ नये म्हणून या होल्डिंग कॅपचा वापर केला जातो। त्यानंतर सहावा भाग आहे तो म्हणजे रेग्युलेटर। गॅसचा दाब कमी करून सुरक्षित प्रवाह देतो, तो स्टोव्हला योग्य प्रमाणात गॅस पुरवतो। त्यानंतर सातवा भाग आहे तो म्हणजे रबर पाईप। रेग्युलेटर आणि गॅस स्टोव्हला जोडणारी नळी ही BIS प्रमाणित नळी असते आणि ती BIS प्रमाणित आपण वापरली पाहिजे, म्हणजे गॅस लिकेज होऊन अनपेक्षित घटना त्यापासून घडणार नाही। तर आठवं जे भाग आहे तो म्हणजे सिलेंडरचं सील होय। कंपनीकडून बसवलेली सुरक्षा सील ती अखंड असेल तरच सिलेंडर नवीन आणि सुरक्षित असल्याचे चिन्ह असते। याबरोबर मी सिलेंडरच्या भागाची माहिती आपणास दिलेली आहे। आता पुढील माहिती सिलेंडरवरती काय काय लिहिलेलं असतं आणि त्याचा अर्थ काय याची माहिती मी देणार आहे। त्यापैकी पहिल्यांदा सिलेंडरवरती रिकामे सिलेंडरचे वजन लिहिलेले असते। त्यानंतर नेट वजन लिहिलेलं असतं। गॅस भरल्यानंतर जे नेट वजन गॅसचं येतं त्या सिलेंडरवर लिहिलेले असते आणि नंतर हे दोघं मिळून जे वजन होतं त्याला ग्रॉस वजन असं म्हणतात, ते सुद्धा सिलेंडरवर लिहिलेलं असतं। त्याबरोबर सिलेंडरवर उत्पादन तारीख लिहिलेली असते। उत्पादन तारीख म्हणजे काय, तर सिलेंडर हा कधी बनवला गेलेला आहे ते तारीख ते दाखवते। तपासणी तारीख यावरती लिहिलेली असते। प्रत्येक 5 वर्षांनी हे सिलेंडरची चाचणी होते। उदाहरणार्थ A26 म्हणजे जानेवारी ते मार्च 26 पर्यंत हा सिलेंडर वैध असतो आणि या पद्धतीने B भाग, C भाग, D भाग असे वर्षाचे 3 महिन्याप्रमाणे 4 भाग केलेले असतात आणि ती तपासणी तारीख इंग्रजी A लेटर, B लेटर, C लेटर आणि D लेटरमध्ये सिलेंडरवर लिहिलेली असते। त्याचबरोबर सिलेंडरची ओळख पटण्यासाठी
सिलेंडरचा सिरियल क्रमांक लिहिलेला असतो. BIS आणि ISI मार्क सुद्धा सिलेंडरवर दिलेला असतो. कंपनीचे नाव आणि लोगो सुद्धा सिलेंडरवर लिहिलेले असतात किंवा छापलेले असतात. त्याचबरोबर सिलेंडरवर इतर काही वैज्ञानिक चेतावणी दिलेल्या असतात. त्या अशा की सिलेंडर केवल घरेलू उपयोग के लिए है, गैर घरेलू उपयोग सक्त, निश्चित एवं दंडनीय है. म्हणजे हा सिलेंडर घरगुती वापरासाठी आहे, तो इतर वापरण्यासाठी नाही. जर इतर वापरासाठी वापरला तर दंडनीय कारवाई आपल्यावर होऊ शकते. तसेच या सिलेंडरवर उपयोग न होने पर रेग्युलेटर बंद करे ही सूचना लिहिलेली असते. म्हणजे काय तर ज्यावेळेस आपण सिलेंडरचा वापर करत नसाल त्यावेळेस रेग्युलेटर बंद करा असं या सूचनेतून आपल्याला सूचित होते. त्याचबरोबर सिलेंडरवर आपत्कालीन नंबर लिहिलेला असतो. जर काही आपत्कालीन घटना घडली तर आपण त्या नंबरावरती कॉल करून संबंधित वितरण कंपनीकडनं आपली सुविधा घेऊ शकतो. त्यासाठी तो आपत्कालीन नंबर दिलेला असतो. त्याचबरोबर डिलेवरी लेते समय सील की जांच करे. म्हणजे आपल्या घरी ज्यावेळेस सिलेंडरची डिलेवरी होते त्यावेळेस आपण त्याचं सील चेक करणं हे गरजेचं असतं आणि ते सील चेक करायलाच पाहिजे. यासाठी ते महत्त्वाचं असतं. म्हणजे जेणेकरून सिलेंडर चेक केल्यानंतर आपल्याला गॅस गळती वगैरे माहिती होऊ शकते. तसे सिलेंडरच्या विषयी काही सुरक्षा सूचना मी आपल्याला सांगू इच्छितो. त्यापैकी पहिली सूचना म्हणजे अशी की सिलेंडर नेहमी सरळ रेषेत उभा ठेवा. आगीजवळ ठेवू नका. ज्वलनशील पदार्थांशेजारी तो ठेवू नका. वापरात नसल्यास रेग्युलेटर बंद ठेवा. गळती घरामध्ये झाल्यास पहिल्यांदा आपण दरवाजे खिडक्या ओपन करा, रेग्युलेटर बंद करा आणि नंतर घरातील गॅस गेल्यानंतर ज्योत पेटवा किंवा बटन चालू करा. जर गॅस लिकेज असेल आणि आपण त्या स्थितीत ज्योत पेटवली किंवा घरातील लाईटाचे बटन ऑन केले तर अनपेक्षित घटना घडू शकते. यासाठी आपण विशेष खबरदारी घेतली पाहिजे आणि हे जे गॅस संच आहे हा विशेष सुरक्षा आणि त्याचे नियम जाणून घेऊन वापरला पाहिजे. ही माहिती मी आता आपल्याला दिलेली आहे. ही माहिती आपल्याला आवडली असेलच. यासाठी माझे सोशल मीडियावर दोन चॅनेल्स असून त्या चॅनेल्सची नावे कोच प्रभाकर कासार आणि कादंबरी एज्युकेशन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या नावाची आहेत. ही चॅनेल्स माझी फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला उपलब्ध असून यापुढील माहिती आपण मला सबस्क्राईब करून लाईक करून घेऊ शकता. धन्यवाद.